तेही असाच विचार करून आमचं भक्कम सरकार येऊ दे, आम्ही लोकांना देण्यासाठीच आहोत, पण मग विकासाचं काय, हा मुद्दा तुम्ही मांडताय आणि पुढे जेव्हा तुम्ही ज्या सरकारला पाठिंबा द्यायचा असा विचार करा, त्यांच्याकडनं वधवून घ्या. अर्थातच याच्यामध्ये मला तुम्ही गोष्ट सांगा ना, मी मगापासून तुम्हाला सांगतो ना, की शिंदे यांच्याबद्दल काय बोलले आणि हा त्यांच्याबद्दल काय बोलला आणि तो ह्यानी काय केलं आणि हा कोणाबरोबर जाऊन मांडीवर बसला आणि त्याच्या हा कोणाच्या खांद्यावर बसला. मला ह्याच्याशी कर्तव्यच नाहीये. मला ना ह्या असल्या कार्यक्रमांना पण जायला आवडत नाही. पुढच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठे दिसतो, असा महाराष्ट्र दिसत नाही. पुढच्या 100 वर्षात महाराष्ट्र कुठे दिसतो असा प्रश्न पाहिजे ना. पुढच्या 200 वर्षांनी महाराष्ट्र कुठे दिसतो. 10 वर्षाचं काय बोलतोय आपण. याचं कारण बौद्धिक प्रगतीच झालेली नाही. आपण जपानमध्ये बघतो, तिथल्या मुलांना लहानपणापासून वाहतुकीचे नियम सगळं शिकवलं जातं. तुम्ही बाकीच्या देशांमध्ये आपले लोक जर परदेशात गेले, मला सांगा, 2 अणुबॉम्ब पडलेली शहरं जर उभी राहू शकतात,